आणि मला काल फोन केला की वाढणार असतं म्हणून कोण झाला आणि नेमकी जाऊन निघाले तयार होतो पुण्यामध्ये जातो त्याला पिकअप केलं आणि एक हॉटेलला इथे हडपसरला हे बघितलं आता सूर्यावरती रिंगण आले ना बघायला छान वाटतं ना. नमस्कार रामकृष्ण हरी. तर मी नितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सो फायनली मी निघालेलो आहे वारीला. तर रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि आजचा वार आहे शुक्रवार. सो वारीचा रूट आहे आजचा पुणे टू सासवड. जो दिवेघाटचा जो व्ह्यू आहे तर तो पण कॅप्चर करता येईल आणि वारीचा आनंद पण घेता येईल. तर आजच्या वारीचं किलोमीटर टोटल 25 ते 30च्या किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. पण मी एका ठिकाणी तरड हडपसरच्या पुढे मी एका ठिकाणी रूम बुक केला आहे. आता वाजले 11 तर तिकडे 2:30-3 पर्यंत पोहोचू आपण आणि मग त्याच्या पुढे थोडंसं झोप घेऊ आणि सकाळी 6ला उठू आणि मग वारी स्टार्ट करू. सो आपल्याला आत्ता जायचं इथून ठाणे टू हडपसर एक 180 किलोमीटरचा प्रवास आहे. सो बघूया कसा होता आपला प्रवास. आणि मी सध्या तरी मी एकटाच आहे ठाण्यावरून आणि सोबत मोहन आहे. तो पुण्याला विमाननगरला भेटणार आहे, त्याला आपण पिकअप करू. तर सध्या तर मी निघालो इथून ठाण्यावरून एकटा आणि आता वाजले बरोबर 11-10. सो बघूया पुढचा प्रवास कसा होतोय आणि कशी होती वारी. एक्साइटमेंट आहे आणि बरोबर नेमकी आज बरोबर वारी चालू झाली आणि बरोबर पाऊस थांबलाय. सो खरं म्हणजे वारीसाठीच पाऊस थांबलाय. सो बघूया उद्याचा क्लायमेट कसा असेल आणि कशी होती वारी बघूया. रामकृष्ण हरी. नमस्कार, सुप्रभात, रामकृष्ण हरी. मी नितेश पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत करत आहे. सो फायनली मी आलेलो आहे वारीला आणि सकाळी वाजलेले आहेत 9 आणि आता मी आहे हडपसरच्या पॉइंटला. सासवड हडपसर रोडला आहे आणि आजचा टप्पा आहे की पुणे टू सासवड. दिवेघाटाचा असा व्ह्यू आहे. तर बघूया आजचा शॉर्ट, आजची वारी कशी होते आणि कशी व्हिडिओ देत आहेत बघूया आपण. तर फायनली संत मुक्ताबाईंची पालखीचं दर्शन आपल्याला आत्ता झालेलं आहे आणि हा आहे ताफा मुक्ताबाईंच्या पालखींचा आणि दर्शन घेऊ पटकन. तर आजचा रूट आहे पुणे भवानीपेठ टू सासवड. तर हा एक 25 ते 30 किलोमीटरचा रूट आहे आणि मी आता आहे हडपसर मध्ये. हडपसरच्या एका ब्रिजवरती आहे आणि आता वाजलेले आहेत 10 आणि हा आहे वारीचा सीन. तर आजच्या दिवसाची खासियत अशी आहे की आज दिवे घाटाचा व्ह्यू बघायला मिळणार आहे. आज आहे सॅटरडे.
सो दिवे घाटाचा व्ह्यू पण बघायला भेटणार आहे. आणि सोबत आहे मोहन आणि यांनी मला काल फोन केला की अरे वारीला जाणार असतं म्हणून. कोइन्सिडन्स झाला आणि नेमकी त्याला बोलला अरे निघालोय मी तर तयार होता. तो पुण्यामध्येच राहतो. त्याला पिकअप केलं आणि एका हॉटेलला इथे हडपसरला एक हॉटेलला राहिलो आणि आता आम्ही निघालोय. तर बघूया कसा आहे आजचा दिवस. तर आपण इथे आलेलो आहे कोरळी गाव. तर इथे माऊलींच्या पालखीचा स्टॉप आहे, बघू शकता. आणि काय छान सजवलं. तर फायनली दिवे घाटचा रूट इथून चालू होतोय. तर यांनी इथे मस्तपैकी छानपैकी सजवलंय. तर आत्ता वाजले आहेत 12:30 आणि हा आहे 20वा स्पॉट वडकी नाका. इथे माऊलींच्या पालखीचा थोडा अर्ध्या तासाचा ब्रेक असतो. तर तुम्हाला एक दृश्य दाखवायचं आहे. वारीमध्ये चालता चालता आता हा देवी घाटाचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि जर वरती सूर्याचं हे बघितलं तर सूर्याभोवती एक रिंगण आलंय ना, बघायला छान वाटतंय ना. आणि हा आहे वडकी नाका म्हणजे माऊलीच्या 20वाचा पॉइंट आहे. आणि इथून दिवे घाटाची स्टार्ट होते. या साईडला वारी आणि या साईडला व्हेकल. आणि बघा व्ह्यू बघा तुम्ही, वाव कसं रिंगण आहे ना. सो आता मी आहे दिवे घाटामध्ये आणि टोटल 2 किलोमीटर वॉकिंग झालेलं आहे आणि अजून 3.5 ते 4 किलोमीटर बाकी आहे. तर वारी करायला खूप मजा येते. उन्हाचं सावट थोडं कमी आहे आणि वरती सूर्याभोवती एक रिंगण आहे, जसं की वारीचं रिंगण तुम्ही बघू शकता. आणि क्लायमेट पण चिल्ड आहे. तो बघूया आणि तुम्हाला दिवे घाटाचा 360 व्ह्यू दाखवतो. सो मोहनची ही पहिली वारी आहे आणि त्याचं नशीब चांगलं आहे की तो पुणे टू सासवड म्हणजे दिवे घाटाचा व्ह्यू पहिल्यांदाच करतोय पहिल्या वारीमध्ये. सो आणि तो वारीचा आनंद पण घेतोय. फायनली दिवे घाटाच्या मध्यावर आलेलो आहे. 3 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि अजून 3 ते 3.5 किलोमीटर बाकी आहे आणि क्लायमेट पण खूप चांगलं आहे. तर
बघा ही बघा वारी, हे बघा वारीचं दृश्य. सो 4 किलोमीटर झालेलं आहे आणि शेवटचे 2 किलोमीटर बाकी आहेत. आणि हा आहे दिवे घाटामधला व्ह्यू, तुम्ही बघू शकता. आणि माऊलींची पालखी मागे आहे, 2 किलोमीटर मागे आहे. सो दर्शन घेऊनच मग पुढच्या मार्गाला. तर हा बघा दिवे घाटातला व्ह्यू. आणि आपण आता आहे दिवे घाटातल्या सेंटर पॉईंटला, म्हणजे ऑलमोस्ट 4 किलोमीटर कंप्लीट झाले आणि शेवटचे 2-2.5 किलोमीटर बाकी आहेत. आणि हा आहे वारीचा व्ह्यू. बघा असा रस्ता दिलाय सर्वांनी. तिकडे माऊलींची मूर्ती आहे, तो स्पॉट आहे. त्याच्या अगोदर एक बाजीराव मस्तानी स्पॉट आहे, तिकडेच आहे समोर. फायनली दिवे घाटातल्या माऊलींचं दर्शन झालेलं आहे आणि आपण पोहोचलेलो आहे दिवे घाटाच्या एंड पॉइंटला, सासवडला. रामकृष्ण हरी. तर फायनली दिवे घाटाच्या एंड पॉइंटला आलेलो आहे आणि इथे आपला वारीचा प्रवास आजच्या दिवसासाठी थांबत आहे. टोटल हडपसरपासून दिवे घाट 15 किलोमीटरचा वारी झाली आहे. आणि आता फायनली आपण आलेलो आहे ऑफिसच्या मूर्तीच्या इथे, बघू शकता.
तर आपण दिवसभर ज्या क्षणाची वाट बघत होतो ते दृश्य आपल्यासमोर म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन आपल्यासमोर होत आहे. डोळ्याचं पार न फिरणारं दृश्य आहे. म्हणजे दिवसभर आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ते दृश्य तुमच्यासमोर आलेलं आहे. आणि हा आपल्या आजच्या दिवसाचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. तर दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी.